नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत भाजीपाल्यातील सर्वात लोकप्रिय आणि अगदी वर्षभर मागणी असलेलं आणि योग्य व्यवस्थापन केल्यास भरघोस नफा देणारं पीक म्हणजेच काय, तर टोमॅटो. टोमॅटोचं शास्त्रीय नाव आहे सोलॅनम लायकोपर्सिकम. टोमॅटोचा उगम दक्षिण अमेरिकेत झाला. आजच्या पेरू आणि इक्वेडर या भागात तो नैसर्गिकरीतीने आढळला. स्थानिक लोकांनी त्याचा अन्न म्हणून वापर सुरू केला. 16व्या शतकामध्ये स्पॅनिश लोकांनी टोमॅटो युरोपला नेला. सुरुवातीला लोक त्याला विषारी समजत होते, कारण तो बटाटा आणि वांगी यांच्या कुळातील आहे. पण नंतर हळूहळू त्याचा स्वयंपाकामधील वापर वाढत गेला आणि आज जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी टोमॅटो एक झाला आहे. भारतामध्ये टोमॅटो पोर्तुगीजांच्या माध्यमातून आला आणि आज तो देशभर पिकवला जातो. आजच्या घडीला जर बघितले तर जगात सर्वाधिक टोमॅटो उत्पादन करणारा देश आहे चायना, त्यानंतर इंडिया म्हणजेच भारत, त्यानंतर टर्की आणि त्यानंतर नंबर येतो तो अमेरिकेचा युनायटेड स्टेट्स. हे देश आघाडीवर आहेत. सर्वात कमी उत्पादन करणारे देश साधारणपणे थंड हवामानाचे किंवा लहान क्षेत्रफळ असलेले देश आहेत, जिथे व्यावसायिक स्तरावर टोमॅटोची लागवड मर्यादित स्वरूपात केली जाते. प्रक्रिया उद्योगात म्हणजेच सॉस, केचप आणि पेस्ट निर्मितीत चायना आणि युनायटेड स्टेट्स हे देश आघाडीवर आहेत. भारतातही टोमॅटो प्रक्रिया उद्योग दिवसेंदिवस वाढत आहेत. केचप आणि सॉस निर्मितीमध्ये खास करून उत्क्रांती होत आहे. लागवडीच्या दृष्टीने टोमॅटो हे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात चांगलं वाढणारं पीक आहे. 18 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात ते योग्य वाढतं. चांगल्या निचऱ्याची मध्यम ते काळी जमीन याला उत्तम असते. रोपवाटिकेतून रोप तयार करून लागवड केली जाते. 2 ओळींमध्ये साधारणपणे 3 ते 4 फूट अंतर ठेवावं लागतं. एकरी 60 ते 80 ग्रॅम बियाणा पुरेसे होतात. टोमॅटोच्या प्रमुख जातींमध्ये पुसा रुबी, अर्का विकास, अर्का रक्षक तसेच विविध हायब्रिड जातींचा समावेश यामध्ये होतो. हायब्रिड जातींमध्ये उत्पादन जास्त आणि रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते. योग्य खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन आणि कीड रोग नियंत्रण केल्यास एका एकरामध्ये 25 ते 40 टनांपर्यंत सुद्धा उत्पादन मिळण्याची शक्यता असते. टोमॅटो हे केवळ भाजी नसून पोषण मूल्यांनी भरलेलं फळ आहे. यामध्ये लायकोपिन नावाचा अँटीऑक्सिडंट असतो, जो हृदय आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. जीवनसत्व सी आणि ए मुबलक प्रमाणात यामध्ये असते, त्यामुळे बाजारात याची मागणी वर्षभर टिकून असते. तर शेतकरी बांधवांनो, टोमॅटो हे कमी कालावधीत उत्पन्न देणारं, प्रक्रिया उद्योगामध्ये मोठी मागणी असलेलं आणि योग्य व्यवस्थापन केल्यास भरघोस चांगला नफा देणारं पीक आहे. बाजारभावातील चढ उतार लक्षात घेऊन नियोजन केल्यास टोमॅटो शेती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शेत शिवार आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.